एकादशी स्पेशल काल आम्ही बनवलेली भगर म्हणजेच वरीच्या तांदळाचं भात, शेंगदाण्याची आमटी, खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी। चला तर मग कसं बनवायचं बघूया। आधी आपण खोबऱ्याची चटणी बनवू। त्यासाठी एका मिक्सरमध्ये खोबरं, हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घाला। मग त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच साखर घालून वाटून घ्या। आता आपण चटणीला फोडणी देऊया। त्यासाठी एका टोपामध्ये तेल घाला, मग त्यात जिरं आणि कढीपत्ता घाला। वाटलेली चटणी घालून मिक्स करून घ्या आणि 1 ते 2 मिनिटांसाठी शिजवा। आपली चटणी रेडी झाली आहे। आता आपण भाजी बनवूया। त्यासाठी मी बटाटे उकडून घेतले आहेत। आता एका कढईमध्ये तेल घाला, मग त्यात जिरं, कढीपत्ता आणि मिरची घालून मिक्स करून घ्या। मग त्यात थोडी कोथिंबीर घालून घ्या आणि वरून बटाटेही घाला। आता त्यात चवीनुसार मीठ घालून घ्या आणि मिक्स करा। मग ते 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या। आपली भाजी सुद्धा तयार झाली आहे। आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवूया। त्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे। आता एका मिक्सरमध्ये शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची आणि वरून मीठ घालून घ्या आणि वाटून घ्या। मग एका टोपामध्ये तेल घाला। तेल गरम झालं की त्यात थोडं जिरं आणि कढीपत्ता घालून घ्या। आता त्यात वाटून घेतलेली आमटी घाला आणि मिक्स करा। आमटी जेवढी पातळ हवी तेवढं पाणी घाला, मग एक उकळी घेऊन द्या। मस्त अशी छान उकळी आली की वरून कोथिंबीर घाला। आपली आमटी सुद्धा तयार झाली आहे। आता आपण भगर बनवूया। भगर मी धुवून घेतली आहे। आता एका टोपामध्ये तेल घाला, मग त्यात जिरं, कढीपत्ता आणि मिरची घालून घ्या आणि मिक्स करून घ्या। आता त्यात अर्धा कच्चा बटाटा कापून घाला आणि मिक्स करून घ्या। मग त्यात थोडे भाजलेले शेंगदाणे घालून घ्या आणि मिक्स करा। बटाटा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात भगर घालून घ्या आणि मिक्स करून घ्या। आता त्यात 2 मोठे ग्लास पाणी घाला आणि मीठ घालून थोडं मिक्स करून घ्या। थोडी उकळी आली की झाकण देऊन 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घ्या। आपली भगर पण रेडी झाली आहे। एकादशी स्पेशल उपवासाचे पदार्थ रेडी झाले आहेत। आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।